CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 12 विधेयकं संमत करण्यात आल्याने एका दृष्टीने हे अधिवेशन यशस्वी झालं असं म्हणावं लागेल. मात्र त्याचवेळी विरोधकांनी वेळोवेळी केलेल्या गदारोळामुळे सभागृहात अर्थपूर्ण चर्चा होऊ शकली नाही याची खंत असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन आज अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारला चर्चा करायची असताना संसदेत विरोधकांनी चर्चेपासून पळ काढल्याचं आपण पहिल्यांदाच पाहिलं असं ते म्हणाले. संसदेतील चर्चेच्या दर्जाबाबत सरकार समाधानी नाही. काँग्रेसकडून कामकाजात अयोग्यरित्या व्यत्यय आणला गेला याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आवर चलने नहीं दिया और डिस्कशन सरकार खुद प्रपोज किया. ऑपोजिशन डिस्कशन से भाग रहे, बोलते हैं कि डिस्कशन सुनेंगे नहीं, मंत्री का जवाब नहीं सुनेंगे. ये पहले के मुकाबले ये नया चीज़ मुझे देखने को मिला. ये कल्पना से बाहर है. या अधिवेशनात लोकसभेत नाममात्र 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. पेपरफुटी आणि परीक्षांमधील अनियमितता याबाबतच्या एकमेव विधेयकावर लोकसभेत पूर्ण चर्चा झाली. अन्यथा विरोधकांनी कोणत्याच विधेयकावर चर्चा होऊ दिली नाही असं रिजिजू म्हणाले. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थी आंदोलन आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी, गदारोळ आणि सभात्याग केल्याने विरोधकांना विधायक कामकाजात रुची नसल्याचं स्पष्ट झालं अशी टीका त्यांनी केली. विरोधक